निर्णय घेतला, एस टी जमत नाही काट्याला तर जायचं. काढली सायकल. 1982ची गोष्ट आहे. 2 सोबत घेतले तरुण पोरं, काढली सायकल. चौथ्या दिवशी मी पोहोचलो. कार्यक्रम चालू होता बाबाचा शिवरात्रीच्या निमित्ताने. पाहिलं बाबानं, पैठणवाले आले का, या ऐकून. कसे आले त्याला सगळं माहिती आहे, कळतही होतं, सिद्ध पुरुष. म्हणलं बाबा सायकलवर पैठणहून. काय एवढं धाडस केलं, वाटे जे घडलं त्याने बाबा ते सांगितलं. मंडळी, कोणी इथं एस टीने येतं, कोणी आपल्या गाड्या घेऊन येतं, कोणी मोटरसायकल घेऊन येतं, कोणी हेलिकॉप्टरनं येतं. त्याला शंकरराव चव्हाण हेलिकॉप्टर आलते, मुख्यमंत्री तेवढा. आमचे पैठणचे 3 माणसं म्हणे सायकलीवर आले. मंडळी, नाथांचे गुरु कोण होते? म्हणजे जनार्दन स्वामी. त्यांचे गुरु कोण होते? दत्तात्रय. त्याला किती शिर होते? म्हणजे 3. 3 शिर 6. बाबाचं बोलणं आहे ते सगळं. त्याला जमत होतं, आम्हाला एवढं जमतं काय? नाही ना. असे आले म्हणे. पण वाटेत ट्रक आला म्हणे अंगावर. कसे वाचले म्हणे, बाजूला फेकले गेले आणि नाथ महाराजांनी त्याला वाचवलं. तेव्हा आम्हाला समजलं. आम्हाला सांगायचं नव्हतं कोणाला हे. आम्ही जर म्हणलं असतं आमच्या अंगावर ट्रक आले म्हणते गेलते कशाला तोंड घेऊन सायकलीवर, घरचे कातले असते ना. आम्हाला सांगायचं नव्हतं, पण लोकांचा दबावटा झाला. बाकी लोकांनी सांगितलं याच्या अंगावर ट्रक आली. एवढं जीवनामध्ये भजन असल्यानंतर काय चिंता आहे? नाही, मरण तर शेवटी येणारच आहे. पण अपघाती मरण, अकाली मरण जे आहे ते हरिनाम जर असेल तर येऊ शकत नाही, अजिबात नाही. किती असू द्या, ही जग काळाच्या ताब्यात आहे, पण भजन करण्याच्या ताब्यात काळ आहे. विठाला विठा.